बनवतो याच्या मागे हेतू दुसरा काही नाहीये, परंतु फक्त हेतू असा आहे की आपले एक आठवण म्हणून राहावी. आणि ही आठवण आपल्याला काय म्हणजे ज्यावेळेस मी वय माझं जास्त होईल त्यावेळेस मला हे व्हिडिओ बघितल्यानंतर एक क्षण आठवेल म्हणून मी हे व्हिडिओ ब्लॉग वगैरे बनवतो. असं याच्या मागचं काही पैसे वगैरे कमवून असा हेतू नाही माझा. अँड तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून मला एक मोटिवेट होईल मी, की ज्याने मला एक असं वाटेल की बाबा माझं चॅनल आज कोणापर्यंत पोहोचतंय. त्यामुळे ना सबस्क्राईब केलं तर आपलं एक बॅकअप तयार होतं आणि असं वाटतं की बाबा करावं, अजून उत्साह निर्माण तयार होतो. तसं त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक पण करा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. बस बाकी काय तुम्हाला एवढंच मागू शकतो मी. आणि आज आता पालखीत दर्शन वगैरे छान प्रकारे घेणार आहेत आणि एवढी वारकऱ्यांना आपण सध्या खूप म्हणजे एक उत्साह निर्माण झालेला आहे यांना बघून, की आज आपली युवा जनरेशन पिढी कुठल्या मार्गाला चालली आहे. आणि ही जी लोक आहेत जी आता ही जे पूर्ण जेवढे काय ही लोक आली सगळे गावकडली लोक आहेत आणि सगळे गावकरी मंडळी आहेत. आणि ही गावकरी मंडळी जी आहेत ना ती आज आपली संस्कृती जोपासते, संस्कृती आपली जोपासण्याचं काम करते. आणि एक खरं म्हटलं ना, जो आपला युवा जनरेशन जी हरवलेली आहे या गोष्टीपासून दूर चाललेली आहे. आणि बहुतांश मला असं वाटतं की आता महाराष्ट्र असा भाग आहे की या महाराष्ट्रामध्ये थोडंफार आपण म्हणजे आपल्या संस्कृतीला चिटकू नये. म्हणजे महाराष्ट्र जर बघितला बाहेरच्या राज्यामध्ये ज्यावेळेस दिल्लीमध्ये जाल किंवा हरियाणा, पंजाब वगैरे या भागामध्ये, मी नाव ठेवत नाही कुठल्या स्टेटला, परंतु या भागामध्ये जाल ना तुम्ही तर तुम्हाला खूप असे गलिच्छ वातावरण बघण्यासाठी मिळेल. परंतु महाराष्ट्रामध्ये खरं थोडीफार आपली संस्कृती जोपासलेली आहे. पण महाराष्ट्राची जी संस्कृती आहे जी उद्ध्वस्त होण्याचं काम जे करत आहे ते फक्त सर्वात मोठं बॉलिवूड करत आहे. आणि खरंच मित्रांनो, बॉलिवूडचे गाणी ऐकण्यापेक्षा, बॉलिवूडचे मूवीज बघण्यापेक्षा आपली मराठी इंडस्ट्री खूप छान प्रकारे असं काम करते. मराठी इंडस्ट्री आपल्या समोर साक्षात जे होतंय तेच मांडते, ते सांगण्याचा प्रयत्न करते. जो आता समजा मुळशी पॅटर्न सारखा मूवी असेल, यामधून आपल्याला आता सत्य वास्तव परिस्थिती सांगण्याचा एक हेतू आहे. आणि त्या मागे बॉलिवूडचा हेतू होता की पैसे कमवणं, त्यामुळे त्यांनी त्याचा रिमेक केला आणि अशा गोष्टी होतात. म्हणजे मला सांगायचं की आपणच आपल्या लोकांचा तिरस्कार का करतोय, आपणच आपल्या लोकांना दूर ढकलतोय. या गोष्टी थोडी जाण ठेवा. कारण की आज जेवढी काय अजय अतुल सरांनी गाणी म्हटली आहे तेवढी आज सगळी विठ्ठलाची जेवढी काय व्हिडिओ स्टेटस किंवा जे काय लोक ब्लॉग वगैरे काय बनत होतात त्याच्या मागे सगळं यांचीच गाणी आहेत. ज्यावेळेस तुम्हाला हे आठवतात, म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या महाराष्ट्राला अजून सुद्धा हे करू शकतो, वरपर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर आपण आपल्या याला सपोर्ट केला पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो.